मग पाचीवर पहिला अंगठ्यावर असं लिहायचं या नमो रंतान नमो सिद्धान नमो ऐर्यान नमो छान नमो नवे संवत्साहुरम. बस आता इकडला हात पुढवायचा इकडला आणि ह्या हात जायचा. हा नमो रंतान नमो सिद्धान नमो ऐर्यान नमो छायान नमो नवे संवत्साहुरम. हा करा असं. हा आणि तुम्ही हात फिरवायचा असं. प्राण तिकीट प्राप्त साधू हे सरसमते उजव्या कानाकडे उजवं काना त्या बाजूला हा तिकडे करा. दक्षिण तिकीट साधू जेव्हा हे सरसमते पाठीमाग पाठीमागात करा. हा पश्चिम तिकीट जेव्हा हे सरसमते आता इकडं हात करायचा. हा उत्तर दिशेत साधू म्हणजे बा हे सर्व समजा योगशास्त्रान वंदे. बरोबर. हा वरती हात करायचा दोन्ही. हा असा हात फिरवायचा बघा. ओम ह्रीं प्रार्थना दक्षिणे पश्चिमे उत्तरेच्या इति श्रावण शिवरती पूर्वात भगवंत अभिवंदे स्वाहा. समजलं का. आता मुलांनो आई आणि वडील हा मम्मी आणि पप्पा हा मॉम द्या. आई वडील आहेत ना आहे की नाही आहे. आता त्यात आई वडिलांचं पाया पडून आलेले किती जण आहात हात वरती करा. येताना आई वडिलांचं पाया पडून आलाय. पप्पा मम्मीचं पाया पडून आलेले हात वरती करा. हा खाली करा. हात जे काही पाया पडून आलेले नसतील त्याने हात वरती करा. हा अरे वा 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 काय आता सर्वांनी हा पाया पडावं असं वाटलं नाही आई वडिलांचं. आता मौंची बंधन ह्याला द्विज म्हणतात. द्विज म्हणजे दुसरा जन्म. समजलं का. आतापर्यंत आई वडिलांच्या जवळ होता 8 वर्षाचा नियम आहे. हा 8 वर्षाच्या नंतर संस्कार करावे कारण त्या मुलांना कल्पना होते आम्ही काय करणार नाही त्याच्यासाठी. पण